जय भीम। काही दिवसांअगोदर एससी एसटी ओबीसी यांच्या हितासाठी यूजीसीने एक नवीन नियमावली सादर केली होती आणि त्या नियमांना आपल्याला वाचवायचे आहे। या संदर्भात मी अगोदरही एक व्हिडिओ टाकलेला आहे। पण या देशात बहुजनांना सहजासहजी काही भेटलंय का? तर बिलकुल नाही। इथे पाण्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागला। जे नियम आपल्याला समानता देणार होते त्यांना प्रचंड विरोध झाला आणि सुप्रीम कोर्टाने 19 मार्च पर्यंत त्याच्यावरती स्टे आणलेला आहे। जे नियम देशाच्या हितासाठी होते त्यावरतीच न्यायालयाचा ब्रेक लागलेला आहे। जे नियम समाज परिवर्तनासाठी समानतेसाठी होते त्यावरती न्यायालयाचं म्हणणं आहे की हे जातीवाद करू शकतात। या नियमांचा गैरवापर होऊ शकतो, म्हणजेच एससी एसटी ओबीसी हे लोक सवर्णांवरती अन्याय करतील असं न्यायालयाचं म्हणणं आहे। पण हे कम्प्लिटली इलॉजिकल आहे। आजपर्यंत दलितांवरती पीडितांवरतीच अन्याय झालेला आहे आणि ज्या दलितांवरती आजपर्यंत अन्याय झाला त्याचाही पूर्णपणे न्याय निवाडा न्यायालयाने केलेला नाही। यूजीसीला तेच लोक विरोध करू शकतात ज्यांच्यामध्ये जातीवाद ठासून भरलेला आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की याच्या मागे सरकारही तेवढंच जबाबदार आहे। ज्यावेळेस ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुद्दा होता तेव्हा 24 घंट्यामध्ये मोदीजींनी ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलं होतं आणि त्यावेळेस उच्च न्यायालयाने त्याला विरोधही केला नव्हता। पण जेव्हा एससी एसटी ओबीसीच्या हिताची कुठली गोष्ट येते, बहुजनांच्या हिताची गोष्ट येते, तेव्हाच फक्त विरोध केला जातो। असं तर मग एससी एसटी ओबीसीच्या फेवरमध्ये कुठलेही नियम बनतील आणि जातीवादी लोक त्याच्यावरती रोक लावतील। तुम्हाला काय वाटते? जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये ब्राह्मणांचा राज आहे तोपर्यंत शोषितांवरती बहुजनांवरती असाच अन्याय होत राहील का? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम।